एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं। पण मात्र एक दिवस घरामध्ये असणारी जी महिला आहे ती घरातून निघून गेली आणि घरामध्ये कोणालाही काही सांगितलं नाही की ती नेमकी कुठं चालली आहे, काय चालली आहे, कोणालाही न सांगता ती घरामधून निघून गेली। मग आता सकाळी गेली, संध्याकाळ झाली तरी वापस आली नाही, म्हणून घरच्यांना काळजी वाटू लागली की बाबा ती नेमकी कुठं गेली आहे, काय गेली आहे। मग आजूबाजूच्या लोकांना विचारलं, जवळच्या लोकांना विचारलं, ते म्हणे आमच्याकडे आले नाही, आमच्याकडे आले नाही। मग कुठं गेली आहे, काय गेली आहे, घरच्यांनी बराच वेळ त्या महिलेचा शोध घेतला, पण मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही। मग तिचा पत्ता न लागल्यामुळं त्यांनी काय केलं, जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये ती महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा तपास चालू केला, पण मात्र जेवढ्या फास्ट किंवा ज्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला नाही। बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की एका नदीच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळलेला आहे। जेव्हा पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले, मृतदेह दिसला तेव्हा पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती। त्या मृतदेहाचं जे वय होतं किंवा आकार होता त्या आकारावरून, उंचीवरून ती महिला, बेपत्ता झालेली जी महिला आहे तिच्यासोबत तिचं मॅच होतंय का असं पोलिसांनी तपासून पाहिलं आणि ती बेपत्ता झालेल्या महिलेच्या घरी सांगितलं। त्यांच्या घरातले काही लोक बोलवले आणि जो मृतदेह सापडलेला आहे त्या मृतदेहाबद्दल चौकशी केली की हा तुमच्याच घरच्या महिलेचा मृतदेह आहे का, ओळख पटवा आणि घेऊन जा जर तुमचा असेल तर। मग घरच्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या मृतदेहाची ओळख पटवली आणि पोस्टमॉर्टम करून ते मृतदेह त्यांच्या हवाली करून दिला पोलिसांनी, कारण की त्या महिलेची ओळख त्यांनी पटवलेली होती। मग आता मृतदेह इकडे आणल्यानंतर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण तयारी सुरू झाली आणि त्या ठिकाणी गावकरी, पाहुणे रावळे सगळे लोक त्या अंत्यविधीला उपस्थित होते आणि त्या महिलेचा अंत्यसंस्कारसुद्धा स्मशानभूमीमध्ये केला आणि सगळं गावातले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। एकदम चांगली हसणारी खेळणारी बाई होती, सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं बोलत होती। अचानक अशा पद्धतीनं गेल्यामुळं लोकांना दुःख होतं, म्हणून तिच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मग बघता बघता तिला विसरण्याचा प्रयत्न घरचे करत होते आणि आजूबाजूचे लोकसुद्धा करत होते। बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर ती जी मेलेली महिला आहे त्या महिलेचं श्राद्धसुद्धा त्या ठिकाणी घातलं आणि श्राद्धालासुद्धा बरेच लोक आलेले होते। बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला 27 दिवस झाले होते आणि त्या घरचे नेमकेच या दुःखातून सावरलेले होते आणि त्या महिलेला आता 27 दिवसानंतर विसरू लागले होते। पण मात्र 27 दिवसानंतर अचानक एक दिवस घरातले सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ती जी मेलेली महिला होती ती दारात येऊन उभा राहिली होती आणि घरच्यांना आवाज देत होती। आता त्यांनी घराच्या बाहेर पाहिलं तेव्हा त्यांना तीच महिला दिसली। त्यांना एक मोठा धक्का बसला की हिचा आपण अंत्यसंस्कार केला आहे, हिला आपण जाळलेला आहे, ही इथं कसं काय आली। घरचे सगळे परेशान झाले, आजूबाजूचे लोकसुद्धा जमा झाले। चमत्कार झाला अशी गावामध्ये एकच चर्चा सुरू झाली आणि त्या ठिकाणी काही पत्रकार पोहोचले। ती बाई ती पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि वर्तमानपत्रामध्ये छापून आली, कारण की या संपूर्ण घटनेमध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातल्या छपरा जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे आणि तो जो नवरा आहे त्या नवऱ्याचं राम रॉय असं नाव आहे आणि ती जी महिला आहे त्या महिलेचं रमादेवी नाव आहे। आता असं नवरा बायकोचं जोडपं या छपरा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहत होतं। सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं, पण मात्र तारीख आली होती 17 मे 2025ची। 17 मे 2025ला ती घरामधून कोणालाही न सांगता गायब झाली, बेपत्ता झाली। कुठं गेलं, काय गेली, काही पत्ता लागला नाही। त्यामुळे घरच्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तारीख आली 26 मे 2025ची।
17 तारखेला ती बेपत्ता झाली होती आणि 26 मेला ती पोलिसांना सापडली होती. म्हणजे ते मृतदेह सरयू नदीच्या कडेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी घरच्यांना माहिती दिली. त्या बायकोच्या नवऱ्यानं तिला ओळखलं, मृतदेह आमचाच असल्याचं सांगितलं. त्याच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा केला आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर 11 जून 2025ला त्या महिलेचं श्राद्धसुद्धा घातलं. कारण की ती 26 तारखेला सापडला होता मृतदेह, अंत्यविधी केला आणि मग 11 जूनला त्या ठिकाणी श्राद्ध घातलं. मग श्राद्ध घातल्यानंतर हळूहळू तिला लोक विसरण्याचा प्रयत्न करत होते आणि मग तारीख आली 22 जून 2025ची. 22 जून 2025च्या सकाळीच ती महिला तिच्या दारात येऊन उभा राहिली आणि घरच्यांना मोठा धक्का बसला आणि आजूबाजूचे लोकसुद्धा जमा झाले. आपण इथपर्यंत आलो होतो. मग लोक जमा झाले, चर्चा सुरू झाली. बघता बघता ही बातमी पोलीस ठाण्यामध्ये गेली. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलीससुद्धा घटनास्थळी आले आणि पोलिसांनी त्या महिलेकडे चौकशी केली. तेव्हा तिनं सांगितलं की ती कलकत्त्याला गेली होती, कोलकात्यामध्ये तिचं माहेर आहे आणि ती तिकडं गेली होती. पण मात्र तिकडं गेल्यानंतर काही दिवस राहिल्यानंतर ती पुन्हा या ठिकाणी वापस आलेली आहे असं तिनं पोलिसांना सांगितलं. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास केला तेव्हा समजलं की ही जी महिला आहे ती थोडी भोळसर आहे. ती जास्त काही मानसिक रुग्ण आहे, जास्त काही बोलत नाही, काही नाही. तिच्या मनात जे येईन ते करत असते, जास्त काही तिच्या लक्षातसुद्धा राहत नाही. ती भोळसर आहे आणि ती 17 मेला कोलकात्याला गेली होती. माहेरी म्हणून कोलकात्याला गेली आणि दुसरीकडेच कुठंतरी निघून गेली आणि मग बरेच दिवस तिकडं फिरल्यानंतर ती पुन्हा या ठिकाणी वापस आली आणि वापस आल्यानंतर ती तिच्या घरी गेली. पण मात्र तिनं तिच्यासोबत फोन नव्हता, काहीही नव्हता. मग तिचं लोकेशन तपासणं, हे तपासणं सगळं काही अवघड झालेलं होतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या डोक्याला एक रिकामा ताण झाला होता की ही जी महिला आहे ही तर वापस आली होती, पण मात्र ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ते मृतदेह नेमका कोणाचा होता, काय होता, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं, यामुळं पोलिसांच्या डोक्याला रिकामा ताण झालेला होता आणि पोलिसांची मोठी फजिती देखील झाली होती. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ती जी मेलेली महिला घोषित केली होती ती जिवंत झाल्यामुळं गावामध्ये, जिल्ह्यामध्ये एक चर्चा सुरू झाली. अनेक मीडिया चॅनलने त्याची दखल घेतली आणि बघता बघता संपूर्ण देशामध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती. आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. एकतर पोलिसांनी ते सगळं तपासून पाहिलं पाहिजे होतं की खरंच ती महिला तीच आहे का, तिचाच मृतदेह आहे का. आता घरच्यांनी सुद्धा गडबड हो आमचीच आहे म्हणून तिला ती बॉडी घेतली, तिच्यावर अंत्यसंस्कार केले, सगळं काही घाई गोंधळ झालं. पण मात्र आता ते त्या महिलेला चांगल्या पद्धतीनं सांभाळणार आहेत आणि घरामध्ये सुरक्षित ठेवणार आहेत. कारण की ती न सांगताच कुठं पण निघून जाते म्हणून तिची काळजी घेणार आहेत असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो.